ना असं काही नाही. बऱ्याच दिवसानंतर आम्ही तिघही पक्ष एकत्र भेटलो. सगळे आमचे सहकारी आमदार बांधव भगिनी आणि नेते मंडळी एकत्र भेटलो आणि चांगलं झालं, चांगल्या गप्पा झाल्या. साहेब, या तिन्ही पक्षांनी एकत्र राहण्याच्या संदर्भातलं जे काही धोरण आहे ते काय, समान धोरण काय असणार आहे याच्या पुढे? ठीक आहे ना, ते हळूहळू कळेल ना, हळूहळू कळेल. पण मी हेच सांगितलं की महाविकास आघाडी सरकार म्हणून आम्ही करोनाच्या काळामध्ये म्हणजे त्या संकटाचा मुकाबला केला, तर हे संकट काय आहे? तेव्हा तर ते एक जगावरती आलेलं विचित्र संकट होतं, कोणाला काही कळत नव्हतं. पण त्याचा मुकाबला महाविकास आघाडी सरकारने एक महाराष्ट्राला दिलासा देणं, महाराष्ट्रामध्ये आरोग्य सुविधा वाढवणं, त्या चांगल्या देणं, अशा पद्धतीने एक चांगला कार्यक्रम म्हणा किंवा त्याचा मुकाबला आम्ही केला. तर त्या संकटापुढे संकट काहीच नाही. आज प्रकरण घटनापीठाकडे गेलेलं आहे, कशा प्रकारे बघता? न्याय मिळण्याची अपेक्षा आहे का? मला नाही इतकं उत्तर देऊ. आता भेटलं आम्ही बऱ्याच दिवसांनी, जरा बरं वाटलं एकत्र भेटून. आम्ही कुठेही फुटलेलो नाही आहोत, एकत्र आहोत. त्याच्यामुळे पुढे काय करायचं हे जेव्हा करणार आहोत तेव्हा आम्ही तुम्हाला सांगणार. कसं बघता याच्याकडे? मला न्यायदेवतेवरती विश्वास आहे आणि दोन गोष्टी या बाबतीत मी सांगू इच्छितो की न्यायदेवतेच्या डोळ्यावरती पट्टी असते, याचं कारण कायद्यासमोर सगळे सारखे असतात, पण त्याच वेळेला जनता उघड्या डोळ्याने सगळं बघत असते. आणि न्यायदेवता आणि जनता ही लोकशाहीचे आधारस्तंभ जोपर्यंत आपल्या देशात मजबूत आहेत तोपर्यंत या देशामध्ये लोकशाहीच राहील, बेबंदशाही येऊ देणार नाही. सत्ताधाऱ्याकडून तुमच्यावरती जो एक आरोप, सत्ताधाऱ्याकडून एक आरोप होतोय तुमच्यावरती. महाविकास आघाडीची आज महत्त्वपूर्ण बैठक बोलावण्यात आलेली होती, ज्यामध्ये स्वतः उद्धव ठाकरे यांनी देखील उपस्थिती लावली. ही बैठक संपल्यानंतर मात्र माध्यमांशी बोलत असताना महाविकास आघाडी अजूनही आम्ही सगळेजण सोबत आहोत याचाच आनंद असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. तर सत्ता गेल्यानंतर, महाविकास आघाडीची सत्ता गेल्यानंतर, शिंदे गटानं उठाव केल्यानंतर पहिल्यांदाच महाविकास आघाडीचे सर्व नेते एकत्रपणे माध्यमांसमोर आल्याचं आपण यावेळेला पाहिलं. आणि माध्यमांसमोर आल्यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांचे उत्तर देताना मात्र केवळ सूचक वक्तव्य बोलणंच त्यांनी यावेळेला जे ते क्रमप्राप्त ठेवलं. आणि आता पाहणार आहोत सविस्तर बातमी आणि बरंच काही. व्यवसायामध्ये भरभराट व्हावी आणि पुत्रप्राप्ती व्हावी यासाठी पुण्यातील एका उद्योजकानं विचित्र उद्योग केल्याचं समोर आलं. मांत्रिकाच्या सांगण्यावरून या महाभागानं पत्नीला सर्वांसमक्ष अंघोळ करायला लावली. महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धेची पाळंमुळं किती खोलवर रुजलेली आहेत ते उघड झालंय. अंधश्रद्धेचा कळस अघोरी नवस. पत्नीला करायला लावली सर्वांसमोर अंघोळ. पुण्याच्या उद्योजकाचे नसले उद्योग. मांत्रिक पतीसह चौघांविरोधात गुन्हा दाखल. पुरोगामी म्हणून ओळख असलेला महाराष्ट्र आजही जादूटोण्याच्या विळख्यात किती घट्ट आवळला गेलाय हे दाखवून देणारी एक घटना पुण्यात घडली आहे. पुत्रप्राप्तीसाठी मांत्रिकाच्या सांगण्यावरून एका महिलेला पती, सासू आणि सासऱ्यानं सर्वांसमोर अंघोळ करायला लावल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय. रायगड इथे हा प्रकार घडल्यानंतर पीडित महिलेनं तक्रार केली. यानंतर मांत्रिक, पती, सासू आणि सासऱ्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तिला मूल होत नाही या एका कारणावरून तिच्यावर अघोरी कृत्य जे अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कायद्यानुसार आहेत तिच्यावर पूजा करून आणि तिला एका ठिकाणी नेऊन धबधब्याखाली आंघोळ करायला लावून अशा प्रकारचा एक गुन्हा भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनला काल दाखल झालेला आहे. त्याचा पुढील तपास आम्ही करत आहोत. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून महिलांवर तसंच मुलींवर जादूटोण्याच्या माध्यमातून अत्याचाराच्या अनेक घटना समोर आल्या. या घटनांची महिला आयोगानं दखल घेतल्याची माहिती आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली.
हे अतिशय भयानक आहेत, निंदनीय आहेत, निषेधार्थ आहेत आणि या सगळ्या घटनेच्या पाठीमागं कारण आहे ते अंधश्रद्धा. त्याच्यामुळे राज्य महिला आयोगाने याची दखल घेतलेली आहे. यामध्ये मांत्रिकांना अटक झालेली आहे, त्यांना कायद्याच्या चौकटीतून शिक्षा देखील होईल. यामध्ये जे आरोपी सहभागी असतील त्यांना देखील कायद्याच्या चौकटीतून शिक्षा होईल. पण एखादी घटना घडून गेल्यानंतर निश्चितपणाने आपण ते कायद्याच्या माध्यमातून संबंधित आरोपींना शिक्षा करू, पण घटना घडूच नाही यासाठी समाजामध्ये प्रभावी पद्धतीने समाज प्रबोधन करणं आणि या समाजामध्ये जनजागर राबवणं फार महत्त्वाचं आहे. भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर 4ही आरोपी फरार झाले. पण या प्रकारानंतर महाराष्ट्र आजही जादूटोण्याच्या विळख्यात अडकल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय. चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. तर पुण्यातल्या धक्कादायक बातमीनंतर बातमी आहे वाटमारी संदर्भातली आणि मोठी बातमी आहे खरं तर, कारण सोमाटणे टोल नाक्यावरती सावळा गोंधळ सुरू आहे. रस्ता कुठे आणि टोल कुठे अशी परिस्थिती आहे, कारण सोमाटणे टोल नाक्यावरती देहू रोडची पावती दिली गेलेली आहे आणि टोल नाक्यावरती डंपर चालकांना सूट दिली जाते का, असा देखील एक संतप्त सवाल आता उपस्थित होतोय. बरं, महामार्गावरचा प्रवास हा जलद आणि सुखकर व्हावा म्हणून शासनानं बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा ही योजना आणली आणि एक्सप्रेस हायवे बनवले गेले. बरं, खासगी कंपन्यांना कंत्राट देत टोल वसुलीची परवानगी दिली. मात्र सर्वसामान्यांच्या वाट्याला टोल वसुलीसोबत आल्या अनेक अडचणी. टोल वसुलीचा जाच सर्वसामान्यांना कसा होतो आणि टोल नाक्यावरती कोणते गैरप्रकार होतात याचा खुलासा न्यूज 18 लोकमत करणार आहे. ज्या रस्त्यांवरती विशेष सुविधा दिलेल्या आहेत त्याच ठिकाणी टोल नाका असायला हवा. पण मुंबई पुणे जुन्या महामार्गावरच्या सोमाटणे टोल नाक्याची कहाणीच निराळी आहे. अहो, रस्ता कुठे आणि टोल कुठे, पहा न्यूज 18 लोकमतच्या आमच्या या एक्सक्लुझिव्ह रिपोर्टच्या माध्यमातून. रस्ता कुठे आणि टोल कुठे. मुंबई पुणे महामार्गावर वाटमारी. टोलच्या माध्यमातून होतीये वाटमारी. रस्ता कुठे आणि टोल कुठे. टोल कंपन्या, सरकारी अधिकाऱ्यांकडून वाटमारी. चलती का नाम गाड़ी या पिक्चर मध्ये गाणं आहे. हम थे वो थे समा था रंगीन, जाना था जपान, पहुंच गए चीन. अशीच काहीची परिस्थिती मुंबई पुणे रस्त्यावरती दिसते आहे. कारण की माझ्या मागे हा जो टोल नाका आहे, या टोल नाक्यावरती स्पष्ट लिहिलेला आहे सोमाटणे टोल नाका. मात्र सरकारच्या लेखी सोमाटण्याला कोणताही टोल नाका अस्तित्वातच नाहीये. मुंबई पुणे हायवेवरचा हा सोमाटणे टोल नाका. टोल नाक्याचं नाव जरी सोमाटणे असलं तरीही इथं पावती दिली जाते ती देहू रोड टोल नाक्याची. खोटं वाटतंय तर बघा ही पावती. मुळातच हा टोल नाका अनधिकृत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय आणि म्हणूनच हा टोल नाका बंद करण्यासाठी नागरिक एकवटलेत. देव रोडमध्ये याचं रजिस्ट्रेशन आहे. हा टोल नाका सोमटणे हद्दीत दाखवला गेला आहे, पण जी टोल नाक्याची जागा आहे ती टोल नाक्याची जागा तळेगाव हद्दीमध्ये. टोल विरोधात नागरिकांचा लढा सुरू असला तरीही राज्य सरकार आणि टोल कंपनीची मनमानी कमी न झाल्यानं नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झालाय. सोमाटणे टोल नाक्यावर सर्वसामान्यांची लूट सुरू असली तरीही डंपर मालकांची इथं मोठी वट आहे. कारण या टोल नाक्यावर ही तिसरी लेन डंपर चालकांसाठी राखीव आहे. आणि इथून जाणाऱ्या डंपर कडून टोल नाही तर हप्ता घेतला जातो आणि याची कबुली थेट डंपर चालकांनी दिली आहे. तुम्ही टोल भरता की नाही आता इथे? काय मी आता मालक महिन्याचे भरतो, तर मी माझा ते कॉन्टॅक्ट कार्ड असं वाटतं त्यांच्याकडे नंबर सेव असतो त्यांना दिलेला असतो, त्यामुळं आम्हाला डायरेक्टली नंबर बघितला एंट्री केला की लगेच जाऊ देतात. पावती कुठे? इथली आहे गाडी. कुठली गाडी? स्थानिक राजकारणी
आणि टोल कंपन्यांचे आर्थिक संबंध असून त्यांच्या गाड्या मोफत सोडल्या जातात, मात्र गरीब सर्वसामान्य नागरिकांकडून खंडणी वसूल केली जात असल्याचा आरोप किशोर आवारेंनी केलाय. टोल नाक्यावर सर्वात पहिले डुप्लिकेट पावते देतात ते. सेकंड थिंग, यांचे महिन्याचे हप्ते बांधून दिलेले आहेत. महिन्याच्या हप्त्यावर गाड्या सोडतात ते. मग ते पैसे कुठल्या खात्यात घेतात, कुठं चेकने जातात हे काय माहीत नाही. सगळं टोल नाक्यावर लूटमार आहे आणि थोडक्यात ते सर्वसामान्यांकडची खंडणी आहे. सोमाटणे टोल नाका आणि वाहतूक कोंडी असं समीकरण झालंय. तर कंपनीकडून फक्त टोल वसुली केली जाते, मात्र नागरिकांना द्यायच्या सुविधांविरोधात कंपनीकडून टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप होतोय. मेंटेनन्ससाठी ते लक्ष करत नाही, नुसतं टोल वसुलीमागे बघतात, दादागिरी बघतात. रस्त्यावर खड्डे असले, कोणाला ॲक्सिडेंट होत असेल तरी त्यांच्याकडे लक्ष नाही. टोल संदर्भात राज्य सरकारनं काढलेल्या अधिसूचनेनुसार ज्या वाहनातून लोकप्रतिनिधी प्रवास करत असतात त्या वाहनांना टोलमधून सूट दिली जाते. मात्र सोमाटणे टोल नाक्यावर आमदार सुनील शेळकेंच्या डंपरकडून टोल घेतला जात नाही. यहाँ पे टोल क्यों नहीं भरा? सलके गाड़ी है अन्ना कौन सी? सुनील सलके आमदार. टोल नाक्यावर सुरू असलेल्या या सावळ्या गोंधळाबद्दल जेव्हा मी इथल्या कर्मचाऱ्यांशी बोललो तेव्हा त्यांनी दिलेली प्रतिक्रिया फार धक्कादायक होती. त्रास खूप होतो साहेब. डंपरला एकदाही लोकलची लोक दादागिरी करतात साहेब. डंपरला एकदाही लोकलची लोक दादागिरी करतात साहेब. टोल वसुलीच्या या सगळ्या भोंगळ कारभारावर न्यूज 18 लोकमतनं काही सवाल उपस्थित केले. कोणत्या नियमानुसार डंपरला सूट दिली जातीये? लोकप्रतिनिधींची वाहनं मोफत सोडली जातात की ते ज्या वाहनातून प्रवास करतात ती? आमदार सुनील शेळकेंच्या डंपरला टोल माफी कशासाठी? नियमानुसार स्थानिक वाहनांना टोल माफी का दिली जात नाही? टोल नाक्याच्या अंतराच्या नियमांचं उल्लंघन करणारा सोमाटणे टोल नाका बंद होणार आहे का? टोल नाक्यावर सुरू असलेल्या या सावळ्या गोंधळासंदर्भात जेव्हा न्यूज 18 लोकमतनं IRB कंपनीची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा कंपनीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची प्रतिक्रिया ईमेलद्वारे आमच्यापर्यंत पाठवली. सोमाटणे टोल प्लाझा MSRDC अधिसूचनेनुसार स्थापन करण्यात आला असून IRB MP एक्सप्रेस वे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी टोल जमा करणं आणि देखभालीसाठी उपसवलतदार आहे. टोल वसुली अत्यंत पारदर्शक पद्धतीनं सुरू आहे. सोमाटणे टोल नाक्यावर काही स्थानिक वाहनांना टोल भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. त्याची माहिती नोंदवली जात असून ती संबंधित प्राधिकरणाला कळवली जाते. टोल नाक्यांवर कडक दक्षता घेतली जात असल्यानं टोल न भरता वाहनं निघून जाण्याची शक्यता कमीच असते. परिणामी टोल न भरता वाहनांना जाण्याची परवानगी दिली जात असल्याचा आरोप वास्तवतेला धरून नाही. MSRDC आणि टोल कंपन्यांचे अधिकारी हातात हात घालून काम करत असल्यामुळे कुंपणानंच शेत खाल्ल्याची परिस्थिती निर्माण झाली. अशातच सर्वसामान्य वाहन चालकांनी न्याय तरी कोणाकडे मागायचा असा प्रश्न उपस्थित होतोय. कॅमेरा पर्सन गणेश काळे सोबत तुषार शेटे, न्यूज 18 लोकमत. दरम्यान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही न्यूज 18 लोकमतच्या मोहिमेची दखल घेत ही लूट असल्याचा आरोप केलाय. टोलवाल्यांची तर अरेरावी दादागिरी चाललीच नाही पाहिजे. फास्टॅग जर नादुरुस्त असेल तर तो फास्टॅगवाला गाडीचा काही दोष नाही आहे, तो दोष त्यांचा टेक्निकल दोष आहे. म्हणून अशा पद्धतीनं टोल नाक्यावर वारंवार त्रास होत असतो. टोल नाक्यावर सर्वसामान्य माणसाला तर फार त्रास होत असतो आणि म्हणून ही टोल म्हणजे खरं तर जी धाड म्हणतात ग्रामीण भागात, टोल धाडच ही असते एका हिशोबाने. ज्ञानगंगा घरोघरी असं ब्रीदवाक्य असलेलं यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अखेरच्या घटका मोजत आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाकडून मुक्त विद्यापीठामधील पूर्वतयारीसह अनेक अभ्यासक्रमांची मान्यताच काढून घेतल्यानं विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला लागलंय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही ज्या विद्यापीठातून पदवी घेतली त्या मुक्त विद्यापीठाच्या अशी आता ही दुर्दशा का झाली आहे? जाणून घेऊयात मुक्त शिक्षणाचे मारेकरी कोण या आमच्या स्पेशल रिपोर्टमधून.
रिक्षावाल्यांपासून ते डबेवाल्यांपर्यंत, नेत्यांपासून ते अभिनेत्यांपर्यंत अशा साऱ्यांनाच शिक्षणाची दारं उघडी करणारं विद्यापीठ अर्थात नाशिकचं यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ. पण आता याच विद्यापीठाची कवाडं विद्यापीठ अनुदान आयोगाकडून बंद केली जात आहेत. एकेकाळी टॉप 5 विद्यापीठांमध्ये गणलं जाणारं हे विद्यापीठ अखेरच्या घटका मोजत आहे. अवघ्या 3 वर्षात विद्यापीठाचे BSc इन हॉटेल मॅनेजमेंट, आरोग्य शाखेचे पदवी अभ्यासक्रम, अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम, BSc ॲग्री आणि मुक्त विद्यापीठाच्या शिक्षणाचा कणा असलेला पूर्वतयारी अभ्यासक्रम UGCनं बंद केलाय. UGCच्या जाचकटींमुळे मुक्त विद्यापीठाची 1551 पैकी तब्बल 654 केंद्र बंद झाली आहेत, ज्यात अमरावती विभागातील 105, नांदेडची 109, औरंगाबाद 51, मुंबई विभागातील 79, नागपूरची 73 केंद्र, कोल्हापूर विभागातील 75, पुण्यातील 86 आणि नाशिक विभागातील 76 केंद्र बंद झाली आहेत. UGCच्या भूमिकेमुळे मुक्त विद्यापीठाच्या ज्ञानगंगा घरोघरी या ब्रीदवाक्यालाच नख लागलाय. मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान झालेलं आहे आणि त्या विद्यार्थ्यांना आता पुढे शिक्षणापासून ते तुटून जाणार आहेत. त्यांना संधीच उपलब्ध राहणार नाही. हे जे विद्यापीठ आहे हे विद्यापीठ विद्यार्थ्यांच्यासाठीच आहे. विद्यार्थ्यांचं जर नुकसान असेल तर विद्यापीठाचं नुकसान आहे. मुक्त विद्यापीठातील अनागोंदी कारभार आणि UGCच्या बडग्यामुळे या विद्यापीठात शिकणारे विद्यार्थी संतप्त झाले आहेत. घरकाम करणाऱ्या महिला आणि नोकरदारांना काम करता करता शिक्षणाची संधी मिळत होती, पण आता पूर्वतयारी अभ्यासक्रम बंद झाल्यानं हे कामगार पुन्हा शिक्षणापासून वंचित झाले आहेत. खूप वाईट वाटतं की पूर्वपरीक्षेसारखा अभ्यासक्रम सुद्धा आता इथून बंद पडलेला आहे की ज्या मुलांना काहीतरी आपण करू शकतो आणि करायचं आहे अशी जी एक आशा होती मुलांमध्ये, ते सुद्धा तिथे बंद पाडलेलं आहे. हे कुठपर्यंत म्हणजे यशवंतराव चव्हाणांनी जेव्हा हे मुक्त विद्यापीठ स्थापन करण्यामागची जी एक संकल्पना होती ती आज कुठेतरी लयाला चाललेली दिसते. हे जर धोरण यांनी राबवायचं रद्द जर केलं असेल, पूर्वतयारी जर केली असेल, तर मूळ जे शिक्षणाचं धोरण आहे मुक्त विद्यापीठाचं, जो त्याच्यामधून उद्देश आहे तो उद्देशालाच या ठिकाणी हरताळ फासला जाणार आहे. विशेष म्हणजे मुक्त विद्यापीठाचं अभ्यास केंद्र वरिष्ठ महाविद्यालयात शिकवण्याच्या UGCच्या फतव्यावर मुक्त विद्यापीठाच्या कारभाऱ्यांचा आक्षेप घेतला नाही. त्यामुळं कनिष्ठ महाविद्यालयातील अभ्यासक्रमच बंद झाल्यानं गावखेड्यातील विद्यार्थ्यांचं नुकसान झालंय. त्यानंतर आता विद्यापीठानं वराती मागून घोडं नाचवायला सुरुवात केली आहे. त्या संदर्भात परत ते अभ्यासक्रम कसे सुरू करता येतील त्या संदर्भात विद्यापीठाकडून पत्रव्यवहार सुरू आहे. विद्यापीठ त्या ठिकाणी प्रयत्न करत आहे आणि लवकरच या ठिकाणी आम्हाला एक चांगली बातमी मिळेल अशी आमची आशा आहे. विद्यार्थ्यांचं कुठलंही नुकसान होणार नाही ही पण विद्यापीठ काळजी घेत आहे. मोलकरीण, घरेलू कामगार, रिक्षावाले, डबेवाले अशा शिक्षणापासून वंचित असलेल्या घटकांना मुक्त विद्यापीठानं शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्याचं काम केलं. विशेष म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील पूर्वतयारी अभ्यासक्रम पूर्ण करून या विद्यापीठातून पदवी मिळवली. मात्र आता त्यांच्याच कार्यकाळात मुक्त विद्यापीठ अखेरच्या घटका मोजत आहे. त्यामुळे आता स्वतः मुख्यमंत्री तरी मुक्त विद्यापीठाला पूर्ववैभव मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार का हे पाहावं लागणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. महावितरणच्या स्टार्टअप घोटाळ्यामधील कंपन्यांना कोट्यवधींची सबसिडी देणाऱ्या अधिकाऱ्याला चौकशी समितीमध्ये घेण्याचा वादग्रस्त निर्णय रद्द केलेला आहे. बरं, न्यूज 18 लोकमतनं ही बाब उघडकीस आणलेली होती. उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बातमीची दखल घेत अधिकाऱ्याला चौकशी समितीतून हटवण्याचे आदेश दिलेले आहेत. स्टार्टअप सबसिडी घोटाळ्यातील अधिकाऱ्याला चौकशीचा शॉक. संशयिताकडे चौकशी दिल्यानं फडणवीस संतापले. न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट. बोगस स्टार्टअप कंपन्यांच्या माध्यमातून महावितरणच्या झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीचा न्यूज 18 लोकमतनं पर्दाफाश केला होता. न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर सरकारनं कोट्यवधी रुपयांची सबसिडी लाटणाऱ्या 3 कंपन्यांविरोधात चौकशी करण्याचे आदेश दिले. पण आदेश देताना जे अरविंद भादीकर सबसिडी देण्याच्या प्रक्रियेत होते त्यांच्याकडे चौकशी देण्यात आली. संशयित अधिकाऱ्यांच्या हाती चौकशी देण्याचा मुद्दा न्यूज 18 लोकमतनं पुन्हा उपस्थित केला. या बातमीची
थेट उपमुख्यमंत्र्यांनी दखल घेतली. त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. शिवाय भादीकर यांना चौकशी समितीतून हटवण्याचे आदेश दिले. अधिवेशन काळात वेळ काढत राज्याचे उपमुख्यमंत्री व ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली व सबसिडी घोटाळ्यामध्ये जे अधिकारी संशयाच्या भोवऱ्यामध्ये आहे त्यांनाच या सबसिडी घोटाळ्याच्या चौकशीवर का नेमलं असा सवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारला. भादीकर यांना हटवलं तरीही हे प्रकरण दाबल्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण अनेक अधिकाऱ्यांनीही बोगस स्टार्टअपच्या घोटाळ्यात हात ओले करून घेतल्याचा संशय आहे. त्यामुळे प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी हीच माफक अपेक्षा. या संपूर्ण सबसिडी घोटाळ्याची चौकशी महावितरणच्या बाहेरच्या अधिकाऱ्यांनी केली तर हा सबसिडी घोटाळा किती मोठा आहे आणि कोणापर्यंत या संपूर्ण घोटाळ्याची मलाई गेली याचं सत्य बाहेर येऊ शकतं. त्यामुळे महावितरणच्या अधिकाऱ्याव्यतिरिक्त बाहेरच्या अधिकाऱ्यांमार्फत या संपूर्ण घोटाळ्याची चौकशी व्हावी हीच मागणी पुढे येत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह तुषार कोळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीचे पंचनामे आणि पीक विमा याबद्दल बोलण्यास ना प्रशासन तयार आहे ना सरकार. पावसाळी अधिवेशनामध्ये अजून तरी कुणी शेती नुकसानाबद्दल बोललेलं नाहीये. मुळात म्हणजे शेती नुकसानीबाबत जे निकष आहेत त्याबद्दलच शेतकरी साशंक आहेत. पीक विमा देण्याची वेळच येऊ नये म्हणून विमा कंपन्या आणि अधिकारी पर्जन्यमान आकडेवारीचं जे ती कमी करत असावेत अशी शंका उपस्थित केली जाते. वैजापूर तालुक्यातील आडगाव मंडळातील शेतीचं झालेलं हे नुकसान. या मंडळात जवळपास 400 मिलीमीटरहून अधिक पाऊस झालाय. त्यामुळे सोयाबीन, मका आणि कापूस पिकाचं अतोनात नुकसान झालंय. जिल्हा प्रशासनानं मात्र औरंगाबाद जिल्ह्यातील पीक नुकसान झालंच नसल्याचा अहवाल शासनाला दिलाय. त्यामुळे विमा कंपनी आणि अधिकारी मिळून कमी आकडेवारी दाखवत असल्याची शंका शेतकऱ्यांना वाटतेय. मला असं संशय आहे की विमा कंपनी सुद्धा या लोकांना मॅनेज करू शकते. कारण असं आहे, महसूल असेल, कृषी विभाग असेल, हे लोक आधी पंचनामा करतात. यांच्या पंचनाम्यावर विमा कंपनी लोकांना नुकसान भरपाई देते. त्यांचा फायद्यासाठी का मॅनेज करणार नाही या लोकांना? 100% करत असेल म्हणून ते खोट्या आकडेवारी दाखवत. 425 मिलीमीटर पाऊस होऊन सुद्धा आमच्याकडे जर कमी दाखवत असेल याचा अर्थ की हे लोक मॅनेज होतात. 100% विमा कंपनी या लोकांना मॅनेज करते. आजही काही ठिकाणी पारंपरिक पद्धतीनं पर्जन्यमान मोजणी होते. ही मोजणी भरवशाची नसते. प्लास्टिकच्या यंत्रणेवर आडगाव मंडळाच्या पावसाची आकडेवारी आणि त्यावर शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचं भवितव्य अवलंबून असतं. पण यातही छेडछाड होत असल्याचा आरोप केला जातोय. एका महसूल मंडळामध्ये 22 ते 20 गावं असतात. 20 पासून ते 25 पर्यंत गावं असतात. आणि मग एका महसूल मंडळात जर 25 गावं असतील तर वेदर स्टेशन असतं फक्त महसूल मंडळाच्या डोक्यावर, तिच्या समोर, आणि फक्त त्या गावाचाच आकडेवारी येतो. कधी कधी त्या गावात जर पाऊस नाही पडला आणि 22 गावात पाऊस पडला तरी उपयोग होत नाही. 22 गावाचं नुकसान होतं. आम्ही म्हणतो गाव वाईज नाही, शेतकरी वाईज वेदर स्टेशन बसवता येतील यांना, बसवायची जर म्हटलं तर. सरकारची इच्छाशक्ती पाहिजे. एकीकडे अतिवृष्टीनं शेतकरी मेटाकुटीला आलाय. हातची पिकं मातीमूल होत आहेत. पण हे नुकसान नोंदच होत नसल्यानं शेतकरी हैराण झालाय. आणि विशेष म्हणजे पर्जन्यमानाची आकडेवारीच शेतकऱ्यांना मिळत नसल्यानं पावसाच्या आकडेवारीत लपवाछप्पी होत असल्याचा संशय बळावतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद.